महायुतीमध्ये कोणत्याच जागेसाठी बंडखोरी नाही, मात्र रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेवर आमचा दावा कायम, मंत्री उदय सामंत यांचं वक्तव्य. महाविकास आघाडीमध्ये सांगलीत फूट पडणार नाही, युतीच्या राजकारणात कुणालाही न घाबरता त्याग करावाच लागतो, विशाल पाटील यांच्यावरून अब्बादास दानवे यांचं वक्तव्य. गंगापूरच्या धरणातील गाळ काढण्याचं काम सुरू, शेतकऱ्यांनी गाळ घेऊन जाण्याचं सामाजिक संस्थांचं आवाहन. अहमदनगरमध्ये दोघांच्या वादातून जमावाचा मातंग समाजाच्या कुटुंबावर हल्ला, चौघांच्या विरोधात अॅट्रॉसिटीसह मारहाणीचा गुन्हा दाखल. ठाकरे गटाचे नेते शेखर गोरे यांनी घेतली शरद पवार यांची भेट, गोविंदबाग निवासस्थानी दोघांमध्ये 1 तास खलबतं. केवायसी करण्यासाठी जालन्यातील शेतकऱ्यांच्या सेतू केंद्रावर चक्रांवर चक्रा, वेबसाईट चालत नसल्यानं शेतकऱ्यांना मोठा मनस्ताप. अमरावती आणि बडनेरा शहरात 18 आणि 19 एप्रिलला पाणीपुरवठा बंद राहणार, पाईपलाईन दुरुस्तीच्या कामासाठी निर्णय. दौंड तहसील कार्यालयात 5 जण लिफ्टमध्ये अडकले, 20 मिनिटांनंतर बाहेर काढण्यात यश. मालेगावात भरधाव एसटी बसची दुचाकीला धडक, अपघातात दोघांचा मृत्यू, संतप्त गावकऱ्यांचा रास्ता रोको. बीडच्या माजलगावात जलाशयातील माशांचा दूषित पाण्यामुळे मृत्यू झाल्याचा ठेकेदाराचा दावा, तर ठेकेदार अनुदान लाटण्याचा प्रयत्न करतोय, मच्छीमार संघटनांचा आरोप. वाशिमच्या जाऊळका गावात आढळला 6 फूट लांबीचा विषारी नाग, सर्पमित्रांनी नागाला नैसर्गिक अधिवासात सोडलं. वाशिममध्ये अनेक ठिकाणी जोरदार पावसाची हजेरी, पावसामुळे ज्वारीच्या पिकासह फळबागांचं नुकसान, तर वाशिम जिल्ह्याला पुन्हा येलो अलर्ट. सोळा वर्षीय विद्यार्थ्याला हृदयविकाराचा झटका, शाळकरी मुलाच्या मृत्यूनं परिसरात हळहळ व्यक्त. शिर्डीमध्ये रामनवमीचा उत्साह शिगेला, 3 दिवस चालणाऱ्या उत्सवाला आजपासून सुरुवात, शेकडो पालख्या शिर्डीत दाखल. सात वर्षांच्या बालकलाकारानं साकारलं श्रीरामाचं विश्वविक्रमी पोर्ट्रेट, 3500 आर्टिफिशियल फुलांपासून साकारलं पोर्ट्रेट. शिर्डीमध्ये 3 दिवसीय रामनवमीचा उत्साह, साई मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई. शिर्डीमध्ये रामनवमीला मोठ्या उत्साहात सुरुवात, काकड आरती आणि पोथी मिरवणुकीनं उत्सवाची सुरुवात. अयोध्येतील राम मंदिरात रामनवमीचा उत्साह, उद्या दुपारी 12 वाजता रामलल्ला सूर्यतिलक करण्यात येणार, रामलल्लावर सूर्याभिषेक होणार.